मित्रांनो, जर तुम्ही आधार ऑथेंटिकेशन किंवा अपार आयडीच्या इश्यूमुळे सीईटीचा फॉर्म भरू शकत नाही आहात, तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी सीईटी सेलने त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेली आहे. तर या नोटिफिकेशननुसार ज्या व्यक्तींचे आधार ऑथेंटिकेशन होत नाहीयेत, ज्या व्यक्तींच्या अपार आयडीमध्ये इश्यू येत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी काय करायला हवं, कशा पद्धतीने तुम्ही तुमचे फॉर्म सबमिट करायला हवेत, हे सीईटी सेलने त्यांच्या नवीन नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सीईटी सेलने आता डेट सुद्धा एक्सटेंड केलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही बातमी काय आहे आणि सीईटीच्या फॉर्मची जी डेट आहे ती एक्सटेंड किती दिवस करण्यात आली आहे, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 95 to 99% लागतात आणि हे पर्सेंटाईल मिळवण्यासाठी आपल्याला तसं प्रिपरेशन सुद्धा करावं लागतं. आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 16 फेब्रुवारी पासून क्रॅश कोर्स सुरू करण्यात येणार आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला मॉर्निंग आणि इव्हिनिंग सेशनमध्ये डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम पुरती नाही, तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला सीईटीचं नोटिफिकेशन दिसेल. इथे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पहिलंच नोटिफिकेशन जे आधार ऑथेंटिकेशनच्या बाबतीत आहे, ते जर ओपन केलं तर इथे तुम्ही पाहू शकता सीईटी सेलने स्पष्ट एक नोटीस काढलेली आहे. सीईटी 2026 रजिस्ट्रेशन आधार ऑथेंटिकेशन. It is hereby notified that some candidates are facing difficulty in completing Aadhaar and APAR authentication during the CET 2026 registration process. In view of this, and to ensure that no eligible candidate is inconvenienced or deprived of filling the CET registration form, necessary facilitation measured are being provided for such a candidate. तर यानुसार सीईटी सेलचं असं म्हणणं आहे, ज्या विद्यार्थ्यांना आधार ऑथेंटिकेशन करता येत नाहीये, ज्या विद्यार्थ्यांना अपार आयडी मध्ये इश्यू येत आहे, अशा विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना आधार ऑथेंटिकेशन जमत नाहीये, ज्या विद्यार्थ्यांचं अपार आयडी मध्ये इश्यू आहेत, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सीईटी सेल आता फॉर्म भरण्यासाठी अलाउ करत आहे. तर याच नोटीस मध्ये पुढे सांगितलेलं आहे की आधार ऑथेंटिकेशन कंटिन्यूज टू बी the preferred mode of a verification for CET 2026 registration. Candidates who are unable to complete Aadhaar and APAR authentication due to technical or other genuine issues may proceed with the filling and submitting the application form on CET 2026 registration portal without Aadhaar and APAR authentication. This facility will be activated from 13th of February 2026. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलचं असं म्हणणं आहे की सीईटीच्या रजिस्ट्रेशन मध्ये व्हेरिफिकेशनसाठी सीईटी सेल प्रेफर्ड मोड ऑफ व्हेरिफिकेशन जे आहे ते आधार आणि अपार ऑथेंटिकेशनच असणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना हे जमत नाहीये, ज्या विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये अपारमध्ये इश्यू आहेत, असे विद्यार्थी सुद्धा आता हे फॉर्म भरू शकतात आणि तशी तजवीज सीईटी सेलने 13 फेब्रुवारी 2026 पासून आपल्या पोर्टलवरती करून दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं आधार ऑथेंटिकेशन होत नसेल, अपार आयडीला इश्यू येत असेल, तर सीईटी सेल तुम्हाला फॉर्म भरायला अलाउ करत आहे आणि त्यामुळे सीईटी पोर्टलवरती तुम्ही तुमचे फॉर्म आता सबमिट करू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल अजून असं म्हणते की हावेवर कॅन्डिडेट्स हू आर अनेबल टू कंप्लीट द सीईटी रजिस्ट्रेशन फॉर्म युझिंग Aadhaar and APAR authentication shall continue to follow the pre-notified registration process. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सीईटीचे फॉर्म आधार ऑथेंटिकेशनने भरता येत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आपले आधार ऑथेंटिकेशन, अपार ऑथेंटिकेशन करूनच हे फॉर्म भरावेत, कारण अल्टिमेटली हाच मोड व्हेरिफिकेशनसाठी सीईटी सेल वापरणार आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो,
ज्यावेळेस तुम्ही कॅप राउंडचे फॉर्म फिलअप कराल त्यावेळेस सुद्धा सीईटी सेल आधार ऑथेंटिकेशन हीच एक मेथड वापरणार आहे. आणि मे बी ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाल त्यावेळेस तुम्हाला कॉलेज आधार आणि अपार ऑथेंटिकेशनचा वापर करूनच ॲडमिशन देऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या सीईटीचे फॉर्म फिलअप करत असताना तुम्ही आहे त्या पद्धतीने आहे त्या डॉक्युमेंटनुसार रजिस्ट्रेशन करून घ्या, सीईटीचे फॉर्म भरून घ्या, सीईटी द्या, नंतर तुमचा रिझल्ट येईल आणि नंतर कॅप राउंडच्या वेळेस तुम्हाला परत आधार ऑथेंटिकेशन हे कंपल्सरी केलं जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला आता 3-4 महिन्यामध्ये वेळ मिळाला आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही तुमचे जे आधारचे इश्यूज आहेत ते सॉर्ट आउट करून घेऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे सीईटी सेलने प्रियर सीईटी वाल्यांसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी दिली होती. तेच आपण 5 इयरच्या बाबतीत पाहिलं तर 14 फेब्रुवारी ही शेवटची तारीख सीईटी सेलने दिली होती. आता विद्यार्थी मित्रांनो, 3 इयरच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एक 3 इयरसाठी नोटिफिकेशन सीईटी सेलने रिलीज केलेलं आहे आणि या नोटिफिकेशननुसार 3 इयरची जी फॉर्म फिलअप करण्याची डेट आहे ती आता 28 फेब्रुवारी करण्यात आलेली आहे. म्हणजे आता या टाइम स्लॉटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स हे आधार आणि अपार आयडी शिवाय अडले होते, अशा विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन 28 तारखेपर्यंत करून घ्यायला हरकत नाहीये. अशा पद्धतीने डेट पण एक्सटेंड झालेली आहे आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आता थोडं रिलॅक्सेशन पण मिळालेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे फॉर्म भरण्याच्या तयारीला लागा, कारण 3 इयर सीईटीची एक्झाम डेट जी आहे ती 1 आणि 2 एप्रिल आहे. 5 इयर सीईटीची एक्झाम डेट ही 8 मे आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या कमी वेळेमध्ये तुम्हाला या सीईटीचं कंप्लीट प्रिपरेशन करावं लागणार आहे. आणि जर तुम्ही महाराष्ट्रातलं टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज टार्गेट करत असाल तर तुम्हाला चांगले पर्सेंटाइल्स इथे मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी एकतर तुम्ही ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉईन करू शकता किंवा मग ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं थिअरीचं आणि 25 प्रश्नपत्रिकाचा संच असणारं बुक आता Amazon वरती पब्लिश झालेलं आहे. तसेच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे सुद्धा ते बुक अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.